हा हॅलो दायगोडे साहेब. हा काम होऊन जाईल तुमचं, घाबरू नका. हा तुमच्यासाठी तो साहेब माझा शाळेत वर्गात होता. हा हा नंतर फोन करतो. काय ताईसाहेब? काय डॉक्टर साहेब? अरे मी कुठला डॉक्टर? नशीब तुला तरी माहिती आहे. काय मोनिकाला भेटायला? होय, आईने फोन केला होता. काय झालंय काय? हे विशेष काय नाही, चिरंजीव म्हणाले साधा फूड पॉइझनिंग आहे. पण आमची ही माहिती आहे तुला, अगं बाई करून लगेच युद्ध पातळीवर उपचार सुरू केलेत तिने. तिचा स्वभावच आहे तसला. चल आले मी. हा हा ये मग. आल्या मोठ्या डॉक्टरीन बाई आल्या. 40. काय नानू मामा, सूर्य नमस्कार वाटतं? हो अहो रोजचा शिरस्ताच आहे ना. रोज सकाळी उठल्यानंतर 40 सूर्य नमस्कार घालायचे. ते कळतच आहे. काय डॉक्टरीन बाई, तुमचं सगळे ऐकतील हो, पण माझं कोण ऐकतो? काय झाले? सुनबाई सारखी आजारी पडते. आता काय तर म्हणे फूड पॉइझन. आता आम्ही सुद्धा तीच खीर खाल्ली, आम्ही सुद्धा पचवलं सगळं या वयात. मग आता नेमकं काय पचत नाहीये तुम्हाला? तिच्या सगळ्या टेस्ट करून घ्या म्हटलं मी. मग हे डॉक्टर लोक स्वतःच डोकं फार चालवतात. विक्रांत म्हणाला नको. ठीक आहे, नको रे बाबा, नको करू. येऊ मी तिलाच पाहायला. या डॉक्टर लोकांचं कायम काहीतरी वेगळंच असतं. आता आम्ही सुद्धा कसे या वयात ठणठणीत आहोत. यांना वाटतं की आम्हाला अक्कलाच नाही. मधू काका. काय ग, कशी आहेस? छान. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. गावाला जाताय तुम्ही? हो जायचंय ना, पण गावावरून आलेली जरा कागदपत्र पाहतोय. अरे हो, काल तू आली नाहीस ना. अल्बम आलेले आहेत, बघून घे एकदा. वाव, कसे आलेत फोटो? फोटो छान आले. विक्रांतला आवडलेत ना? आम्ही बघितलेत. विक्रांत काही पाहू शकला नाही, सुनबाईची तब्येत बिघडली ना. हो, मी म्हणूनच आले पाहायला. आले. हो हो, ये. नंतर बघ सावकाशाने. काय ग, कशी आहे आता? मी सरबत घेऊन गेले ना तर घेतलंच नाही तिने. पण मला खूप काळजी वाटते. विक्रांतला विचारलं तर तो म्हणतो काहीच झालं नाही. नाही म्हणजे पोरीचे काय बिनसले तेच कळत नाही. किती काळजी करशील तू? आणि विक्रांतने सांगितलंय ना काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून. मग नसेलच ना. मी पाहते. येऊ का? आता यावेळी काय बाधलं तुला? तुझाच निलाजरीपणा? काय ग, खरंच झोप बीप लागली की काय?
कॅल्शियम फॉलिक ऍसिड. आयलस, विक्रांत किती काळजी घेतो तुझ्या बाळाची. मला वाटलंच होतं हे फूड पॉइझनिंग वगैरे काही नाही. उगाच ग्लानीत असल्याचं नाटक करू नकोस. तिचे आणखीन किती तमाशे विक्रांत सहन करणारे देव जाणे. आजही त्यांनी तुझीच बाजू घेतली या सगळ्यांसमोर खोटं बोलून. ते बाकीच्यांच्या डोळ्यांवरची झोप उडवून तुला बरी शांत झोप लागते ग. काय झालं वंस? काय म्हणते ती? ती काय म्हणणार म्हणजे म्हणजे डोळा लागला होता तिचा. हो का? मग आता तिला म्हणावं चांगली विश्रांती घे. हो. वंस, हं? आई म्हणाल्या होत्या की तुम्ही आल्यावर त्यांना बोलव म्हणून. काही माहिती नाही. आई, आई वंस आल्यात. येते ग बाई येत. आलीस का निर्मले? होय. का बरी आहेस ना तू? बरी बरी. नाही असू दे. अरे देवा. बरं मला आता सांग, तुझं निदान काय येते? विक्रांतने सांगितलं तेच. म्हणजे काय आहे? नानू मामा, फूड पॉइझनिंग असं सांगितलंय ना विक्रांतने. अरे मग तेच आहे. फारच नाजूक दिसते हो ही. हे घरातलं चांगलं सुकराज येऊन हिला फूड पॉइझनिंग झालं म्हणून. नान्या, तू जगातलं सगळं पचवतो म्हणून लोकांना बोलू नको, कळलं ना? तिने कसलं तरी टेन्शन नक्की घेतलेलं आहे. आल्यापासून बघतोय तिची प्रकृतीच बिघडलेली आहे. आपल्यालाच टेन्शन दिले तिने. म्हणजे अहो असं कोड्यात काय बोलताय? काय झालं काय? बालके, तू उगीच एवढं टेन्शन घेऊ नको. त्या मोनिकाच्या नादानी तू पडायची आडवी. अलका वहिनी, मोनिकाने आज तरी लिंबू सरबत प्यायलं का? नाही ग. काय चाललंय या मुलीचं? कालपासून नको नको म्हणते सगळ्या गोष्टी. मी काय म्हणतो माही, तूच का नाही देत एखादं औषध तुझ्या वाटव्यातलं? माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे. अरे निर्मले, मला सांग, आपण तिच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया का? हा, हेच म्हणतोय ना मी. करायला काही हरकत नाहीये, पण विक्रांत म्हणत असेल टेस्ट नको तर नको ना. आता निकाची केस तोच सगळी हँडल करतोय ना, त्यामुळे त्याला जास्त माहिती. ठीक आहे, तू म्हणते तस. गीता, मला वाटतं आपण पालक सूप बनवून टाकूया. नाही म्हणजे ती उठली की तिला भूक लागलेली असेल ना, लगेच देता येईल. चालेल. वंस, तुम्ही पण थांबा बरं का, तुम्हालाही आणते. नको नको नको, तू कर तिच्यासाठीच. चल ग. माही झाली तयारी?
तुला जर मदत होणार असेल तर मी येऊ का बरोबर? ए नानू, तू सगळ्यांच्यावर नजर ठेवून असतो ना, तेवढंच पुरे आहे. त्याला त्याचं काम करून येऊ दे. एकटा राबतो बिचारा. माई मी काय म्हणतो, हा, आपल्या घराच्या पश्चिमेकडचा गडगा थोडासा ढासळलाय, त्याची जरा डागडुजी करून घेऊ का? हो करून घे. होय माई. अरे हो, मधू, मी जरा सांगते ते लिहून घे. 1 मिनिट हा, माई. एरंडाची मुळं, रातांब्याच्या बिया, आणखीन आंब्या फणसाची सालं, उंडल्याचं तेल. हो, आणि विसरले, गाईचं तूप आणतो. अरे हो, दुसरं सांगायचं राहिलं तुला. बाबूनी पोपळीच्या बागावरून फळं उतरवली, त्याचं काय झालं ते बघ. आंब्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे दिले की नाही ते कळव मला. सगळं व्यवस्थित बघून ये. माई मी काय म्हणतो, काय? तू एखादी चिठ्ठी वगैरे लिहून देतेस का? कशासाठी? म्हणजे समजा त्या ठेकेदाराने पैसे देण्यासाठी काही अळमटळम केली तर मी. अळम टळम? तू तिथून इथे फोन लाव मला, मग मी इथे बसून त्याला काय करायचं ते तुला सांगते. मी इथे बसून बघते तो तुला कसे पैसे देत नाही ते. तू काय घाबरू नको. मधू काका, हा, काय ग? हे एवढे लाडू चिवड्याचे डबे बाबूच्या बायकोला द्याल का? हे देईन ना. आणि विक्रांतच्या लग्नाचे लाडू आहेत म्हणून सांगा. सांग. ती लग्नाला येऊ शकली नाही ना, म्हणून मी तिच्यासाठी साडी सुद्धा घेऊन ठेवली. चांगलं केलं सालके. आपलं गावाकडचं घर बागा सगळं सांभाळतो, त्यांचं सुद्धा मानपान झालं पाहिजे. बरं झालं. आणि मधू काका, ते पारावरचे भूपाळी बाबा आहेत ना, आणतो. अंगारा घेऊन येतो. मोनिकाला लावीन म्हणते. तिची तब्येत बरी नसते ना, म्हणून. घरात डझनावरी डॉक्टर्स असताना नानू, तुझी श्रद्धा आहे ना, मी घेऊन येतो. पोरगी अगदी खडखडीत बरी होईल बघ. नानू, तुझी अक्कल प्रत्येक ठिकाणी पाजळलीच पाहिजे असं आहे का? अलके, एखादा लाडू दे आमच्या नानूला. ओबाड बंद राहील. मी आणखीन काही नाही ना. आता तू तेवढी प्रवासात काळजी घे. हो हो. कसा जातोयस? आपला नेहमी सारखाच आपला SD ने जातो. मधू काका, तू निघालास? हो, झाली की तयारी, निघालो. बरं ऐक, स्टँड पर्यंत सोडायला येऊ का मी? चालेल. बरं, तुझ्या बाबूच्या बायकोसाठी काय हो, साडी? हो बाई, आणते आणते. जा जा जा. विसरते. सारिका, उद्याच्या सीझरची तयारी वेळेवर करा. ओके सर. आणि विकास सरांना पण सांगा. येस सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हॅलो विक्रांत, ताई कुठे? घरी. म्हणजे तुम्ही अजून एअरपोर्टला नाही गेला? ऍक्च्युली तिला हॅपी जर्नी विश करायला फोन करत होते. तिने फोन उचलला नाही म्हणून तुम्हाला केलं. आम्ही नाही जाणार शिमल्याला. का? म्हणजे तुझ्या ताईची तब्येत जरा नरम आहे म्हणून. ओ नो, ताईची तब्येत इतकी नाजूक नव्हती खरं तर. नेमकं आत्ताच का होतंय तिला असं? तिच्या खाण्यात आलं काहीतरी, बाधलंय तिला. मला टेन्शन आलंय का? हा, कसलं? नाही म्हणजे नेमकं लग्नाच्या दिवसापासूनच ताईची तब्येत. मला काळजी वाटत असेल ना. मी एक काम करते, मी भेटून जाते तिला. ठेवते फोन. चल, माझा एक राऊंड झाला. उद्या त्या सीमा पोयरेकरचं सीझर तू करतोयस? हो, मी बाहेर जाणार नाहीये तर मीच करेन. गुड. मोनिकाला भेटून आले मी. झोपल्याचं सोंग घेऊन पडली होती. तिला फूड पॉइझनिंग झालंय.
नाही ग, तुझ्यापासून काय लपवायचं आता? मग म्हणजे नक्की काय झालंय मग? आत्या तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. हो. किती? 1-2. हो पण त्या तिला कुठून मिळाल्या? माझ्याच होत्या. गेले 4 दिवस त्याच घेऊन झोपतोय मी. बापरे, ही मुलगी आणखीन काय काय करणार आहे देव जाणे. घरच्यांना काय सांगणार होतो मी? सो फूड पॉइझनिंग झालं असं सांगून वेळ मारून नेली. मी घरी गेल्यानंतर पाहिलं ना तिची औषधं वगैरे, तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की हे फूड पॉइझनिंग वगैरे नाहीये. आणि आता तूच मोकळं केलंयस ना तिला पुढचा सगळा तमाशा करण्यासाठी. आता ही मुलगी जे जे काही करेल ना ते सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत राहावं लागणार आहे आपल्याला. झोपेच्या गोळ्या घेऊन झाल्या, आता काय आता पळूनही जाईल. विक्रांत दलदलीत पाय अडकलाय तुझा. डॉक्टर साहेब नमस्कार. अरे बाबा, कुठल्या वेळेला आलास तू? दुकान बंद करायची वेळ झाली. मी औषधासाठी नाही आलोय, मग? ते माझ्या मुलाच्या ऍडमिशनचं. काय झालं? त्याचं अजून झालं नाही ऍडमिशन. तुम्ही काय केलं तर बरं होईल. ठीक आहे, आपली निघेल कुठे तर ओळख करूया आपण. डॉक्टर साहेब फार नर्वस झालंय हो. ठीक आहे, आपण डायरेक्ट मंत्र्यांची ओळख काढू. हा, तू असं कर, 2 दिवसांनी. ठीक आहे. चल. विजय, हो, झालं पाकिट भरतोय. 2 मिनिटं. हा आजचा गल्ला. निघू? थांब जरा. हा दिवसभराचा गल्ला आहे नक्की? मोजून बघू. ते काय झालं, तेवढ्यात फोन आला म्हणून ते पैसे गल्ल्यात टाकायचे राहिले. मला वाटलं म्हणून मी विचारलं. वा, आता गेलास तरी चालेल. वा वा बाळा वा. आत्ता? तुम्ही आत्ता? हा, इमर्जन्सी काय? हा, इमर्जन्सी. अगं बाई, आलात? तू अजून जागी आहेस? हो, म्हणजे तुम्ही येता तेव्हा मला रोजच जाग येते. अलका, तू एक काम कर, तू ना वरती मोनिकाच्या खोलीत जाऊन झोप. आता कशाला? नाही, काय झालं, मी आत्ता बाहेर चाललो होतो ना, तर विक्रांत आपलं हे मी बाहेर ना आलो तर विक्रांत चालला होता, काहीतरी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे त्याच्या. तर मोनिका एकटी असेल ना, त्यात तिला जरा बरं नाहीये, तर तू तिकडे जाऊन झोप. आणि मोनिका, ए मोनिका, मोनिका, ए मोनिका,
ही इथे नाही, ही इथे नाही, मग गेली कुठे?